नमस्कार मित्रांनो. आज आपण आजचा तिसरा दिवस आपल्या वारीचा आणि खरोखर अखंड महाराष्ट्रानं आम्हाला प्रेम दिलं का तर आपण जो शब्द दिला होता जे पुसेगावात जे हिंद केसरीत 24 नंदी राहणार मग ते कुठले पण नंदी राहून दे महाराष्ट्र राहून दे महाराष्ट्राच्या बाहेरचे राहून देईल हे आपण शब्द ते करणार का त्यांच्या दर्शनासाठी जाणार आणि खरोखर आजचा तिसरा दिवस मित्रांनो खरोखर ज्या बैलानं मोठा संघर्ष केला खरोखर मित्रांनो बैल जगेल का नाही ही बी कल्पना नव्हती मालकाला पण त्या संघर्षाला रात्रंदिवस मेहनत करून त्याच बैलांना आज बुलेटनं हिंद केसरीच्या अंगावर गुलाल भेटलाय. ह्यो संघर्ष आपल्याला महाराष्ट्राला दाखवायचा नक्की काय आहे बैलाच्या पाठीमागं नक्की पडद्याच्या पाठीमागं काय चाललंय हे कोणाला माहित नसतं. फक्त बैल पळला की सर्वजण येतात. आज आपल्या समोर आहेत दादा. दादा नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्रात तुमचं नाव सांगा दादा. नमस्कार, मी प्रवीण दसवडकर, राहणार खडकवासला आणि आम्ही इथं सर्वजण शंभूबाजी ग्रुप खडकवासला या नावाकरता आम्ही सर्वजण इथं एकत्र येतो. खरोखर दादा आज खूप भारी वाटलं तुमची भेट झाली सर्वांची. खरोखरच बुलेटच्या नावानं आज खरोखर आज महाराष्ट्र ओळखायला लागले का आता 33 लाख लोक ज्या सेमी बघत होते खरोखरच आज जी पुस्तकाचं ओरिजिनल हिंद केसरी मैदान ते गुलालासाठी रात्रंदिवस कष्ट करत असतो दादा. आज बुलेटनं गुलाल घेतला अंगावर काय सांगशील? आता आमच्या बैल गेले 6 ते 7 वर्ष झाला आम्ही घेतलेला पळवतोय. पण बैलाला आतापर्यंत आम्हाला म्हणजे बैलाला म्हणण्यापेक्षा ह्याच्या मागच्या पण बैलाला इथून आतापर्यंत असा प्रवास झाला की आम्हाला सर्व गुलाल घेतलेले आहेत आम्ही. म्हणजे पेडगावचं हिंद केसरी आहे, मग पुण्यातली नामांकित मैदान आहेत, सगळ्या मैदानात फक्त पुसेगावचं मैदान झालं नव्हतं. आणि ते बैलांनी परवा दिवशी आम्हाला जो गुलाल भेटला पुसेगाव हिंद केसरीचा की आमचं बैलगाडा क्षेत्रात आता जवळजवळ आम्हाला एक 15 वर्ष झाल्यात. पण आमचे त्या कष्टाचं पुसेगाव हिंद केसरी झाल्यावर त्या कष्टाचं आमचं चीज झालं. म्हणजे ते आमचं जे बैलगाडा क्षेत्रात जो दिवस आम्ही घालवले व्हायला ते कुठंतरी सत्कर्मी लागले. आता सेमीला कडनं गाडी होते जेव्हा सेमीला कडनं गाडी पोकारली काय चाललं होतं डोक्यात काय बाबा आता एवढा क्राऊड आहे एवढं पब्लिक आहे काय सांगशील कडन सेमी होता? तर सीमेला ज्यावेळेस आम्ही ऑनलाईन चिठ्ठ्या स्टार्टिंग केली ज्यावेळेस पुसेगावच्या कमिटीने त्यावेळेस ती आमची जी पहिली चिठ्ठी होती ना जी काढलेली ती त्या पुसेगाव मंदिरातील जे महाराज आहेत महाराजांच्या हस्ते ती पहिली चिठ्ठी काढण्यात आली. आणि ती चिठ्ठी जवळजवळ महाराजांच्या हातात 20 मिनिटं होती. पण कसं झालं आमचा ग्रुप मोठा असल्यामुळे ना की पोरांची चर्चा ग्रुपवर चालू झाली की बाबा 1 नंबर गटात आपली गाडी 1 नंबर तासावं लागलेली. तर मग आमचं पोरांना उत्तर असं आलं की स्वतःहून आपल्याला एक महाराजांचा आशीर्वाद भेटलेला आहे. म्हणजे जवळजवळ 1200 चिठ्ठ्यांमध्ये जर महाराजांनी पुसेगावच्या त्या मंदिराच्या महाराजांनी कुणाची चिठ्ठी काढली असेल तर ती चिठ्ठी काढली होती शंभूबाजी ग्रुप खडकवासला. तर स्वतः ते देवाचा आशीर्वाद त्या चिठ्ठीत उतरला. आणि पोरांना मी त्या दिवशी रात्री सांगितलं की आपली गाडी गुलालात राहणार, कडणी असली तरी गुलालात राहणार. आणि ते तसंच घडलं बरोबर. ती गाडी आपली कडकडणीच गुलालात गेली. जेव्हा कडनं गाडी वर आली जेव्हा वरनं पुकारलं तेव्हा काय झालं मनात काय क्षमता म्हणजे कसं? आता हे प्रत्येक बैलगाड्या मालकाचं एक स्वप्न असतं की आपल्याला पुसेगाव हिंद केसरी झालं, लोकांच्या मनातलं पेडगाव हिंद केसरी झालं, परत कोरेगावचं अक्षय तृतीयाचं महाराष्ट्र केसरी मैदान झालं. जो जुना बैलगाडा मालक आहे त्याची प्रत्येकाची इच्छा असते की आम्ही ही जी 2-3 मैदान आहेत ही मैदानं राहायला पाहिजे. आमचं वडकीचं झालं मैदान दत्त जयंतीचं, प्रत्येकाची इच्छा असते. पण ह्या सगळ्यांमध्ये जे टॉपला मैदान येतं ते पुसेगावचं मैदान येतं. आणि ते पुसेगावचा गुलाल भेटला ना की ती अंगात एक वेगळी एनर्जी असते. मग त्या दिवशी आम्ही म्हणजे बरं तर जवळजवळ आमची सगळ्या पोरांच्या डोळ्यात असं राहिलं कारण की बैलाचा संघर्ष इतका आहे की बैल आता जवळजवळ आता त्याचं वय पण झालेलं आहे बऱ्यापैकी. पण त्याचा संघर्ष असा की एवढ्या संघर्षाच्या काळात त्यांनी आज सेमीला काय हलक्या गाड्या नव्हत्या आणि आपली गाडी कडला होती. एवढ्यातून त्यांनी एक पुढच्या 100 फुटात जे गाड्या क्रॉस करून सगळ्या गाड्या म्हणजे सेमीमध्ये विजयी झाला. तर ते आम्हाला असं वाटलंच नाही, आम्ही स्वप्न बघितल्यागत झालं. आणि जे क्राऊड होतं त्या क्राऊडने आम्हाला वर येताना इतका प्रतिसाद दिला की कळलं की आपल्याला आज ह्या बैलांनी लांब उंचीवर नेऊन ठेवलं एक प्रकारे. दादा खरोखरच खूप आनंद होतोय जेव्हा दादा लंपी झाला का तर आज बैल पळताना अख्ख्या महाराष्ट्राला दिसलं. पण जेव्हा त्या लंपी झाला तेव्हा दादा किती मोठा संघर्ष काय होत होता तिथं? त्याची परिस्थिती अशी होती की आम्ही असं 5 वाजता आलो बैल बाहेर बांधला होता. बैल आतमध्ये ज्यावेळेस घेतला म्हणजे बैल ओके होता. गणपतीचा दिवस होते, गणपतीचा मला वाटतं 4था का 5वा दिवस होता. बैल बाहेर बांधला, आत घेतला, डायरेक्ट बैल अख्खा आम्हाला अर्ध्या तासात डायरेक्ट अख्खा बैल फोड्यांनी भरलेला दिसला. त्याच्यानंतर त्याचे दुसऱ्या दिवशी आम्ही डॉक्टर बोलला, दुसऱ्या दिवशी अशी परिस्थिती झाली की त्याच्या नाकावर जिभव म्हणजे असा कुठलाच पार्ट नव्हता. शिंग सोडलं ना त्याचं तर असा शिंग नक्की सुटली तर कुठलाच पार्ट नव्हता की त्या
म्हणजे त्याला हे झालं असेल डाग नव्हता. मग त्याच्यामध्ये आमची पोरं त्यांना आता आमचा हा जो मुलगा आहे शरणू म्हणून बऱ्यापैकी त्याची आहे ना, जर आपण विचार केला त्या कालावधीत, तर त्याचे ना कमीत कमी 2 बादल्या भरून त्याच्या अंगातली घाण निघली असून त्याच्या अंगातला तो आम्ही हाताने पुसून काढून या पोरांनी हाताने पुसून ती घाण साफ करून ते त्या कंडिशन मध्ये आम्ही व्यसन वगैरे काढून बैल उठायला बैल कमीत कमी 5 दिवस उठला नव्हता. बैलात आम्ही खान चेंज करायचो. म्हणजे इतक्या परिस्थितीतून तो आला आणि त्याची जी सेवा केली शंभूबाजी ग्रुप खडकवासला म्हणजे आमचे जे मेंबर आहेत त्यांनी रात्रंदिवस त्याची सेवा केली. मग आमचा अनिल असन रात्रीचा डॉक्टर म्हणला ना त्याला 12 वाजता गवत खायचंय. मग पावसाचे दिवस होते त्यावेळेस. मग रात्रीचा 11-12 वाजता म्हणलं तरी थोडं डॉक्टर म्हणायचा वल्ल खायला घाला काय घाला. अशा प्रकारची सेवा केली तर त्याचं फळ त्याने आम्हाला असं दिलं की आज आम्ही कोटी रुपये घालून हा नंदी ह्या दारात आणू शकत नाही परत. म्हणजे ह्या नंदीने आमच्यासाठी एवढं केलं की अब्ज रुपये घातले तर बुलेट परत दारात नाही, ती वस्तू परत येऊ शकत नाही. मित्रांनो बघा काय अवस्था असते. का तर मस्त वाटते की बैल मालक लय मोठा आहे, बैल मालक लय मोठा आहे. पण बैल मालकाच्या पाठीमाग किती मोठा इतिहास आहे हे कोणामध्ये हीच आपल्याला अख्ख्या महाराष्ट्रात जे आपण करतोय जे अख्ख्या महाराष्ट्रात हीच आपल्याला दाखवायचं की बैल मालक कसा आहे. मित्रांनो बघा एवढा संघर्ष करून पण बैलाने शब्द एक बैला काय वाटला असेल बैल मालक माझ्यासाठी एवढा करतोय आणि आज मला काय तर त्यांना द्या जाते म्हणजे त्यांना एक महाराजांचा आशीर्वाद आज गुलाला पात्र झाला आणि त्यांना गुलाल भेटला. आज दादांकडे या. दादा काय सांगशील आज खरोखर एवढं नाव आहे महाराष्ट्रात आज बैलगाडी क्षेत्राला काय आव्हान देशील? नमस्कार. लव नमस्कार. मी निखिल सुरेश कोरडे खडकवासला. सर्व सर्व बैल मालकांना प्रथमतः मनापासून धन्यवाद. आणि आज बघितलं तर यांची वारी बघितली आज तर आजचं आमच्या तिथलं वातावरण खडकवासला डॅम जवळ असल्यामुळं आजचं वातावरण एवढी थंडी आहे की दोघं पण आम्ही बघितले दोघं पण कडकडत इथं आलते. एवढी थंडी आहे. आता या बैलांना आमच्या सवय झालेली आहे, आम्हालाही सवय झालेली आहे. पण आज टेम्परेचर आहे 8. एवढ्या ह्याच्यात पण या दोघांचं खरंच म्हणजे एवढं कौतुक केलं पाहिजे की यांनी जी वारी म्हणजे चालू केली त्याच्याबद्दल खरंच दोघांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद दादा. दादा खरोखरच आज बघताचा बुलेट आज बैल पळला की बैलाचं नाव मोठं होत असते. का तर अनेक पातळीवर जर नवीन नवीन लोक तुमच्याशी लगेच भेटा येत असतात का तर बैल पळतोय म्हणून. आणि का तर दादा कधी पहिऱ्याला अडचण आली का हो दादा? पायऱ्याला बऱ्याचशा अडचणी आल्या पण आम्ही म्हणजे प्रवीण शेठचं सगळीकडं नाव असल्यामुळं आणि आमच्या सर्व मंडळींचा ग्रुपवर असलेला एक म्हणजे मुलांचा सर्व आशीर्वाद. सगळ्या मुलांनी बारीक बारीक गोष्टीतून म्हणजे शिकण्यासारखं आहे. आमची बैल पंढरपूरच्या वारीला लागली होती जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या रथाला, माऊलींच्या रथाला, श्रीमंत दगडूशेठ हलवाई. ह्याच्यातून आमची सर्व झालेली मुलं जवळजवळ 250-300 मुलं आमची सर्व या ग्रुपमध्ये आहे. प्रत्येक मुलगा म्हणजे तन मन धन ओतून प्रत्येक काम करीत असतो. टांग वडणं कुठं सकाळी इथून बैल आम्ही बरेच लांब लांब मैदानाला 200-250 आम्हाला इथून पडतं तुमचा भाग म्हणजे सातारा झालं रेटरे बेटरे आम्हाला एवढा लांब प्रवास पडतो. सकाळी 3 वाजता सगळी मुलं इथं गोठ्यावर येतात धुवून धावून. परत संध्याकाळी म्हणजे मैदान झालं समजा गाडी गटाला मार खाली तर थोडं लवकर येतात. पण गाडी जर फायनलला राहिली तर आम्हाला 2-3 वाजतात. आणि त्या सगळ्या संघर्षातून ह्याने आम्हाला जे दिलंय ते मग एक वेगळंच हे केलेलं आहे. म्हणजे आता खरोखर मित्रांनो बघा आज दादांच्या हाताने दादांनी खरोखर म्हणजे बैलगाडी क्षेत्र हीच आपल्याला काय परिस्थिती आहे. खरं मित्रांनो काही आज आपण जे मैदान आता 3 दिवस फिरलो काही काही गोटे पण नाहीत मित्रांनो. काय मित्रांनो बैल बांधायची जागा पण नाही. खरोखर मित्रांनो लय वेळ घेत नाही का तर मित्रांनो आपल्याला अनेक ठिकाणी जायचं उद्याला आपण नाशिकला जातो मित्रांनो. खरोखर आजचा तिसरा बैल मालकाने आपल्याला एवढी मदत केली कुठलीही मित्रांनो सांगू शकत नाही. पण मित्रांनो हे करत नाही. पण मित्रांनो भरपूर आपले बैल मालकांना प्रत्येक वेळी मदत कधी कधी आपल्याला कधी मोकळं घालवलं नाही किंवा काय नाही. सर्वांचा आशीर्वाद घेतो. खरोखर दादा मला इथं तर आज तुमचं सर्वांचं दर्शन भेटलं. आणि मित्रांनो कालच बर्थडे झालाय बुलेटचा. पण काल बुलेटचा आज आपल्याला इथं आलं नाही का तर आपण काल लोणंद मध्ये होतो. पण दादा सर्वांना बुलेट चॅनल तुम्हाला सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथं माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.